आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख श्रीयुत मंगेश चिवटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक उपक्रम सुरू केलेला आहे, ज्या उपक्रमाचं नाव आहे आरोग्यवारी आपल्या दारी। हा उपक्रम सुरू झालेला आहे दिनांक 1 ऑगस्ट रोजी। आता हा उपक्रम काय आहे तर आपल्या राज्यामध्ये जी मुख्यमंत्री सहायता निधी योजना चालू आहे, ही योजना तळागाळापर्यंत पोहोचावी, या योजनेचा लाभ प्रत्येक गोरगरीब रुग्णांना मिळावा। ही योजना कशी चालते, ही योजना मिळवण्यासाठी काय कागदपत्रे लागतात, यासाठी आपण ही योजनेचा पाठपुरावा करण्यासाठी आपल्या संपूर्ण राज्यभर म्हणजे चांदा ते बांधा, अगदी मुंबईपासून गडचिरोली, कोकणपासून खानदेश, उत्तर महाराष्ट्र सगळीकडे ही आरोग्य यात्रा चालू आहे। आता 1 ऑगस्टपासून ही यात्रा चालू आहे, आज आपण कोकणात आहोत। आता या मुख्य वारीचा उद्देश तुम्हाला मी सांगतो की मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवावा। आपण जर बघितलं या ठिकाणी टोल फ्री क्रमांक दिलेला आहे। या टोल फ्री क्रमांकावर जर आपण एक मिस कॉल दिला तर तात्काळ त्या ठिकाणी आपल्याला एक फॉर्म मिळतो आणि त्या फॉर्म बरोबर काही डॉक्युमेंट आपण जमा केले तर 5 ते 7 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला मुख्यमंत्री सहायता निधी मिळतो। एवढं सोपं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी आपल्याला सांगायची की आत्तापर्यंत राज्यभरामध्ये 2 वर्ष 2 महिन्याच्या कालखंडामध्ये आपण 301 कोटी मुख्यमंत्री सहायता निधीचं विक्रमी वितरण गोरगरीब रुग्णांना केलेलं आहे। मला आवर्जून नमूद असं करायचं आहे, या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याला 4,37,00,000 रुपयाचा निधी वितरित झाला आहे आणि त्यापैकी मोलाचा वाटा आपल्या मंत्री महोदयांचा आहे। आपल्या आमदार महोदयांच्या, मंत्री महोदयांच्या माध्यमातून, महेशजी सावंत असतील यांच्या माध्यमातून आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला, आपल्या मतदारसंघामध्ये जवळपास 1,39,00,000 रुपयाची मदत या मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळाली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।